नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनमध्ये कटिंग स्पीड, फीड अँड टर्निंग टाइम या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर पहा, कटिंग स्पीड, फीड अँड टर्निंग टाइम ऑफ लेथ मशीन. तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. प्रथम आपण कटिंग स्पीड पाहूया. त्याच्यामध्ये पहा, या ठिकाणी आपल्या लेसनच्या नावामध्येच कटिंग स्पीड हा मुद्दा आहे. तर त्यामध्ये कटिंग स्पीड, तर लेथ मशीनवर कटिंग टूलाच्या साहाय्याने एका मिनिटात जॉबच्या परिघावर चाललेले अंतर किंवा एका मिनिटात कटिंग टूलने कापलेल्या चिपच्या लांबीला किंवा लांबीस कटिंग स्पीड असे म्हणतात. तर किंवा दुसऱ्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर कटिंग स्पीड म्हणजे एका मिनिटात टूलाची कटिंग एज जॉबच्या मटेरियलमध्ये किती वेगाने पुढे जाते ती संख्या होय. हा वेग प्रति मिनिट पर मीटर्समध्ये सांगितला जातो. हा वेग प्रति मिनिट मीटर्समध्ये सांगितला जातो. मेट्रिक पद्धतीमध्ये कटिंग स्पीड मीटर पर मिनिट व ब्रिटिश पद्धतीमध्ये कटिंग स्पीड फूट पर मिनिट मध्ये सांगितला जातो. तर या ठिकाणी आपण पहा, कटिंग स्पीड बरोबर V शब्दप्रयोग असतो. कटिंग स्पीड बरोबर V बरोबर πdn भागिले 1000 मीटर पर मिनिट मध्ये दर्शवतात. कटिंग स्पीड V बरोबर πdn भागिले 12 फूट पर मिनिट ब्रिटिश पद्धतीमध्ये दर्शवतात. त्याच्यामध्ये V बरोबर कटिंग स्पीड हा काय आहे, V बरोबर कटिंग स्पीड. त्याच्यामध्ये पायची किंमत 22/7 किंवा 3.14 घेतली जाते. D म्हणजे जॉबचा व्यास मिलीमीटर मध्ये. D नंतर N बरोबर प्रति मिनिटात होणारे फेरे म्हणजे RPM. अशा प्रकारे या सूत्रामध्ये जे शब्दप्रयोग वापरलेले त्या संदर्भातली माहिती आपण पाहिली. कटिंग स्पीड बरोबर V बरोबर πdn भागिले 1000 मीटर पर मिनिट अशा प्रकारचं सूत्र मेट्रिक पद्धतीमध्ये वापरलं जातं. तर यामध्ये आपण कटिंग स्पीड संदर्भात माहिती पाहत असताना अजून थोडीशी माहिती आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. जेव्हा कमी वेळात अधिक मटेरियल धातू काढावायचे असेल त्यावेळी उच्च कटिंग स्पीडची आवश्यकता असते. अशा वेळेस स्पिंडलचे फेरे म्हणजे RPM जलद होतात, परंतु उष्णता निर्माण होत असल्याने कटिंग टूलाचे आयुष्य घटते. शिफारस तक्त्यानुसार सर्वसाधारण कामाकरता कटिंग स्पीड व कटिंग टूलचे आयुष्यमान दर्शवलेले असते. टर्निंग काम क्रिया करण्यापूर्वीच कटिंग स्पीडची निवड आणि स्पिंडल स्पीड किती असावा हे कॅल्क्युलेशन केलं गेलं पाहिजे. तर कटिंग स्पीड निश्चित करणारे घटक आपण पाहणार आहोत. कटिंग स्पीड निश्चित करणारे घटक, त्याच्यामध्ये फॅक्टर्स गव्हर्निंग द कटिंग स्पीड. तर त्याच्यामध्ये आपण पाहूया, कटिंग स्पीड प्रामुख्याने पुढील गोष्टीवर अवलंबून असते. त्यामध्ये एक, हव्या असलेल्या सफाईदारपणा, हवा असलेला आपल्याला सफाईदारपणा आपण त्याला म्हणू फिनिशिंग म्हणजे फिनिश रिक्वायर्ड. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा कटची खोली, आपण त्याला म्हणू डेप्थ ऑफ कट. तिसरा मुद्दा टूलाची भौमितिक ठेवण, त्यालाच टूल जॉमेट्री म्हणतात. 4, कटिंग टूल मटेरियलचे गुणधर्म, बळकटपणा व बांधणी. कटिंग टूल मटेरियलचे गुणधर्म, बळकटपणा व बांधणी, त्याला म्हणूया प्रॉपर्टीज अँड रिजिडिटी ऑफ द कटिंग टूल अँड इट्स माउंटिंग. पाचवा मुद्दा जॉबच्या मटेरियलचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ वर्क पीस मटेरियल. सहावा मुद्दा जॉबची मजबूती, रिजिडिटी ऑफ वर्क पीस. 7, वापरलेल्या कूलंटचा प्रकार, आपण इंग्रजीमध्ये टाइप्स ऑफ कटिंग फ्लूइड. 8, मशीन टूलाची क्षमता व मजबूती, त्याला रिजिडिटी ऑफ मशीन टूल म्हटलं जातं. 9वा मुद्दा वर्कपीसचे मटेरियल ऑफ वर्कपीस. 10, टूलाचे मटेरियल. 11, फीड रेट. 12, RPM आणि 13, ऑपरेटरची
कुशलता या सर्व गोष्टीवर बाबींवर कटिंग स्पीड हा अवलंबून असतो. तर ह्या कटिंग स्पीड संदर्भात आपण उदाहरण पाहणार आहोत. सूत्र तर आपण पाहिले, कटिंग स्पीड बरोबर व्ही पाय डी एन भागिले 1000 मीटर पर मिनिट. ब्रिटिश पद्धतीमध्ये पाहणार आहोत. व्ही बरोबर कटिंग स्पीड, पाय बरोबर 22 किंवा 3.14, टी म्हणजे जॉबचा व्यास मिलीमीटर मध्ये, एन जॉबचे प्रति मिनिटात होणारे फेरे. उदाहरण असं आहे, उदाहरण 50 मिलीमीटर व्यास असलेल्या दंडगोलाचे 25 मीटर पर मिनिट या दराने टर्निंग करायचे असल्यास स्पिंडलचे प्रति मिनिटात किती फेरे होतील. आता आरपीएम काढायचे आपल्याला. आपल्याला दिलेले 50 mm डायमीटर आणि 25 मीटर पर मिनिट व्ही कटिंग स्पीड दिलेले. तर पहा, व्ही बरोबर 25 कटिंग स्पीड दिलेले मीटर पर मिनिट. पायची किंमत आपल्याला माहिती आहे 22 किंवा 3.14. जॉबचा व्यास दिलेला आहे 50. जॉबचा व्यास 50 दिलेला आहे, तो 50 घेतलेला आहे आपण. जॉबचा व्यास मिलीमीटर मध्ये. आता एन म्हणजे आरपीएम काढायचे. सूत्र आपण परत या ठिकाणी घेतलेलं आहे. कटिंग स्पीड व्ही बरोबर पाय डी एन भागिले 1000 मीटर पर मिनिट. आता या ठिकाणी आपल्याला एन ची किंमत काढायची, म्हणून एन बरोबर व्ही गुणिले 1000, व्ही गुणिले 1000 भागिले पाय डी असं रूपांतर केलं जातं. एन ची किंमत काढायची असल्यामुळे 1000 ने इकडे भागले होतं, त्यानी व्ही ला गुणलं जातं आणि एन ला ज्यांनी गुणले त्यांनी भागिले जातं. त्यामुळं सूत्र तयार होतं आरपीएम साठी, व्ही गुणिले 1000 म्हणजे कटिंग स्पीड गुणिले 1000 भागिले पाय डी, डी म्हणजे डायमीटर ऑफ वर्क. आता या ठिकाणी व्ही दिलेला आहे 25 मीटर पर मिनिट. या ठिकाणी हे 25 दिलाय आणि 50 डायमीटर दिलाय. तर व्ही 25 1000 या ठिकाणी आपण जसे तसं घेतलेले. पायची किंमत 22, डी चा डायमीटर 50. आता हे पुढं परत सोडवलेले 25 भागिले हे 50, हे 1000 या ठिकाणी आहे, हे 22 आहे. तर आपण वर 7 घेतले आणि खाली 22 घेतले, म्हणजे 3.14 व्हॅल्यू ॲज इट इज ठेवलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी वरच्या संख्येचा जर गुणाकार केला आणि संचित रूप दिले या ठिकाणी, तर साधारणपणे एन बरोबर 3500 भागिले 22 येते आणि 3500ला जर 22 ने भागलं तर 159 आरपीएम येतात. तर 159 या उदाहरणाचे उत्तर म्हणजे आरपीएम फेरे आपण काढलेले आहेत. 50 मिलीमीटर व्यास असलेल्या दंडगोलाचे 25 मीटर पर मिनिट या दराने टर्निंग करावायचे असल्यास स्पिंडलचे प्रति मिनिटात होणारे फेरे किती होतील, तर ते 159 या प्रकारे आपण काढलेले आहेत. कटिंग स्पीड बरोबर पाय डी एन भागिले 1000 या सूत्रामध्ये किंमत घालून एन बरोबर व्ही गुणिले 1000 भागिले पाय डी आपण याच्यामध्ये किंमत घालून हे उदाहरण सोडवलेले. अशा प्रकारे या उदाहरणामध्ये आरपीएम काढलेले आहेत. दुसरं उदाहरण आहे, त्याच्यामध्ये कटिंग स्पीड काढायला विचारलेले आहेत. पहा एक्झाम्पल, 50 मिलीमीटर डायमीटरच्या बारवर 700 आरपीएम ने जॉबवर टर्निंग करण्यासाठी कटिंग स्पीड काढा. आता 50 डायमीटर दिलेलं आहे, 700 आरपीएम दिलेली आहे, पायची किंमत 22 किंवा 3.14 माहिती आहे आणि आपल्याला काय करायचंय, कटिंग स्पीड काढायचंय. व्ही बरोबर कटिंग स्पीड मीटर पर मिनिट हा काढायचा आहे. पायची किंमत 22 किंवा 3.14, डी 50 mm दिलेले आहे, जॉबचा व्यास मिलीमीटर मध्ये आणि एन म्हणजे आरपीएम जॉबचे प्रति मिनिटात होणारे फेरे 700 दिलेले आहेत. आता कटिंग स्पीडचं सूत्र आपल्याला माहिती आहे, कटिंग स्पीड बरोबर व्ही पाय डी एन भागिले 1000 मीटर पर मिनिट. या सूत्रामध्ये पायची किंमत 22 म्हणून घेतलेली आहे आपण. डी डायमीटर आपण 50 या ठिकाणी घेतलेलं आहे, डी ची किंमत 50. एन एका मिनिटात फेरे 700, एका मिनिटातले फेरे 700 आणि हा 7 म्हणजे 22 आलेलं आहे पायची किंमत आणि गुणिले 1000. आता या ठिकाणी हे 3 शून्य गेले, हे 2 आणि हा 1 गेला 3 आणि हा 7 आणि हा 7 गेला, 22 पंच 110. तर कटिंग स्पीड येतं 110 मीटर पर मिनिट. व्ही बरोबर 110 मीटर पर मिनिट. अशा प्रकारे आपण हे या उदाहरणामध्ये कटिंग स्पीड काढलेले. अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण आरपीएम काढलेले. तर आपल्याला आरपीएम काढायला विचारले असेल तर आरपीएम पण काढायला यायला हवेत आणि कटिंग स्पीड विचारलं असेल तर कटिंग स्पीड पण काढता यायला हवं. तर अशा प्रकारे आपण कटिंग स्पीड संदर्भातली माहिती या ठिकाणी अभ्यासली. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, फीड. या ठिकाणी पहा, आपल्या लेसन मधला पुढचा मुद्दा फीड. तर फीड संदर्भात माहिती पाहत असताना या ठिकाणी फीड म्हणजे
स्पिंडलच्या प्रत्येक फेऱ्यामागे कटिंग टूलाच्या होणाऱ्या चालीला फीड असे म्हणतात. स्पिंडलच्या प्रत्येक फेऱ्यामागे कटिंग टूलच्या होणाऱ्या चालीस फीड असे म्हणतात. अजूनही फीडच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की किंवा लेथ मशीनवर हेस्टॉक स्पिंडलच्या एका फेऱ्यामध्ये एका फेऱ्यामध्ये कटिंग टूल लेथ तासाशी समांतर अगर काटकोनात जे अंतर चालतो त्यास फीड असे म्हणतात. फीड मिलीमीटर प्रति हा जो फीड आहे मिलीमीटर प्रति फेऱ्यामध्ये दर्शवला जातो. MM पर रेव्होल्यूशन. फीड हा MM पर रेव्होल्यूशन मध्ये दर्शवला जातो. तर या फीड संदर्भात कारणीभूत असणारे घटक आपण पाहणार आहोत. फीडच्या बाबतीत फॅक्टर गव्हर्निंग द फीड मार्गदर्शक घटक. तर त्याच्यामध्ये एक आकडा कटिंग टूलाची भौमितिक ठेवण. तर त्याच्यामध्ये हे फीडवर परिणाम करणारे घटक, फीड मार्गदर्शक घटक: 1. कटिंग टूलाची भौमितिक ठेवण. 2. जॉबच्या पृष्ठभागाचा आवश्यक असलेला सफाईदारपणा, आपण त्याला म्हणू फिनिशिंग. 3. टूलाची मजबूती. 4. वापरले जाणारे कूलंट. या बाबीवर फीड अवलंबून असतो. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे, रेट ऑफ मेटल रिमूव्हल. टर्निंग कामाने जॉबवरील प्रति मिनिटाला बाजूला काढलेल्या धातूचे आकारमान म्हणजे धातू काढण्याचा दर होय. हा दर कटिंग स्पीड, फीड रेट व डेप्थ ऑफ कट यांच्या गुणाकाराने आपल्याला मिळत असतो. तर अशा प्रकारे आपण या फीड संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर आपल्याला उदाहरणामध्ये एक उदाहरण देऊन त्याच्यामध्ये फीड काढायला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी एक्झाम्पल उदाहरण दिलेलं आहे. 200 RPM असताना 500 मिलीमीटर लांबीच्या जॉबला 5 मिनिटात टर्निंग करण्यासाठी फीड किती द्यावा. आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये कटिंग स्पीड आणि RPM काढलेले आहे, त्यावेळेस वेगळं सूत्र होतं. आता या ठिकाणी फीडमध्ये 200 RPM असताना 500 मिलीमीटर लांबीच्या जॉबला 5 मिनिटात टर्निंग करण्यासाठी फीड काढायचं आपल्याला. गिवन डाटा दिलाय, जॉबची लांबी 500 दिली. या ठिकाणी जॉबची लांबी 500, RPM 200 दिलेली आहेत N बरोबर आणि टाइम 5 दिलेला आहे. आपल्याला फीड काढायचं आहे. तर फीडसाठी सूत्र आहे, फीड बरोबर जॉबची लांबी गुणिले कटांची संख्या भागिले एका मिनिटातील फेरे, RPM म्हणतो आपण त्याला, आणि T म्हणजे टाइम, वेळ. आता या ठिकाणी या सर्व बाबी आपल्याला माहिती आहेत. ज्यावेळेस कटांची संख्या दिली जात नाही उदाहरणामध्ये, त्यावेळेस 1 घ्यावायची असते. एका कटात फिनिश केल्याचं समजायचं असतं. त्याच्यामध्ये आता जॉबची लांबी 500 गुणिले 1 कटाची संख्या. त्याच्यानंतर कटरचे एका मिनिटातील फेरे 200, हे 200 आणि 5 मिनिट वेळ. 500 लांबी एका कटामध्ये फिनिश म्हणून नंबर ऑफ कट भागिले या ठिकाणी RPM गुणिले 5 मिनिटे वेळ. हा अशा प्रकारे 500 गुणिले 1 भागिले 200 गुणिले 5. आता या ठिकाणी हे दोन्ही शून्य गेले तर त्या ठिकाणी 5 आणि हे 2 आणि 5चा गुणाकार 10 आणि 5ला 10ने भागलं तर 0.5 म्हणजे 1/2. ते 0.5 मिलीमीटर हा काय आलेलं आहे उत्तर. फीड आलेले आहे आपलं उत्तर. फीड पर आपल्याला MM पर रेव्होल्यूशन मध्ये दर्शवतात. फीड कशामध्ये दर्शवतात? रेव्होल्यूशन मध्ये दर्शवतात. MM पर रेव्होल्यूशन असा हा फीड आलेला आहे. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, डेप्थ ऑफ कट. डेप्थ ऑफ कट, आता आपण टर्निंग करतो, मूळ डायमीटर आणि टर्निंग झालेला डायमीटर याच्यामध्ये बदल होत असतो. तर त्यावेळेस डेप्थ ऑफ कट, मूळ डायमीटर व मशीनिंग डायमीटर यामधील लंबांतरास डेप्थ ऑफ कट असे म्हणतात. परत एकदा, डेप्थ ऑफ कट, मूळ डायमीटर व मशीनिंग डायमीटर यामधील लंबांतरास डेप्थ ऑफ कट असे संबोधतात, म्हणतात. अशा प्रकारे ही डेप्थ ऑफ कट संदर्भातली आपण काय केली माहिती पाहिली. त्यानंतर आपण पाहणार आहोत या ठिकाणी टर्निंग टाइम कॅल्क्युलेशन. तर यामध्ये टर्निंग टाइम कॅल्क्युलेशन संदर्भात माहिती पाहत असताना आपण पाहणार आहोत एखादा सुटा भाग कामगाराकडून तयार करून घेण्यास लागणारा वेळ. आता आपण कारखान्यामध्ये वेगवेगळ्या मशीनवर वेगवेगळे कारागीर काम करत असतात. आता आपण प्रामुख्याने लेथ मशीन संदर्भात माहिती पाहतोय. तर एखादा सुटा भाग कामगाराकडून तयार करून घेण्यास लागणारा वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. जर स्पिंडल स्पीड, फीड आणि कटची लांबी आपल्याला माहीत असेल तर देण्यात आलेल्या कट प्रमाणे लागणारा वेळ आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो, काढता येतो. आता त्या ठिकाणी
टर्निंग टाइम बरोबर सूत्र आहे जॉबची लांबी गुणिले कटांची संख्या फीड गुणिले कटरचे एका मिनिटातील फेरे हा टर्निंग टाइम काढण्याचं सूत्र आहे. तर टर्निंग टाइम बरोबर जॉबची लांबी गुणिले कटांची संख्या फीड गुणिले कटरचे एका मिनिटातील फेरे. जॉबची लांबी काय या ठिकाणी पहा, टी म्हणजे टर्निंगसाठी लागणारा वेळ, तो इथं टी घेतलेला आहे या ठिकाणी, आणि इथं जॉबची लांबी एल ने दर्शवलेली आहे. कटांची संख्या स्मॉल एन कटांची संख्या, खाली फीड एफ फीड आणि एन म्हणजे प्रति मिनिटातील फेरे, एका मिनिटातील कटरचे फेरे, म्हणून जॉबची लांबी एल गुणिले कटांची संख्या स्मॉल एन टी बरोबर आहे टाइम टर्निंग बरोबर खाली फीड एफ आणि एका मिनिटातील फेरे एन. हे सूत्र तयार झाले टी बरोबर एल गुणिले एन भागिले एफ गुणिले एन. आता अशा प्रकारचे हे सूत्र, त्या सूत्रावरून आपण टर्निंग टाइम काढण्याकरता आपल्याला या ठिकाणी एक उदाहरण दिलेले, उदाहरणार्थ 40 मिलीमीटर व्यास आणि 100 मिलीमीटर लांबी असलेल्या माय स्टीलचा जॉब 30 मिलीमीटर मापात हायस्पीड टूलाने एका कटात पूर्ण करावायचा आहे. तर जॉबला दिलेला फीड रेट 0.2 mm प्रति फेरा रेव्होल्यूशन म्हणतो आपण त्याला, व कटिंग स्पीड 30 मीटर पर मिनिट असल्या टर्निंगसाठी लागणारा वेळ काढायचा आहे. आता आपल्याला पहा 40 डायमीटरचा 30 बनवायचा आहे आणि 100 mm लांबी आहे, 0.2 mm फीड दिलेला आहे. तर या ठिकाणी अगोदरचा जॉबचा डायमीटर 40 आहे व नंतरचा डायमीटर 30 आहे. जॉबची लांबी 100 दिलेली आहे गिवन डाटा आपल्या उदाहरणामध्ये, फीड दिले आहे 0.2 mm मिलीमीटर प्रति फेरा, कटिंग स्पीड 30 मीटर पर मिनिट दिलेली आहे या ठिकाणी. आता आपल्याला ही एवढी माहिती आपल्याला माहिती आहे, त्यावरून आपलं सूत्र आपण पाहिलेलं आहे. कटिंग स्पीड बरोबर व्ही बरोबर पाय डी एन भागिले 1000. या सूत्रामध्ये अगोदरच्या आपण उदाहरणामध्ये आरपीएम काढलेले आहेत. त्यासाठी एन बरोबर व्ही गुणिले 1000 भागिले पाय डी. तर व्ही गुणिले 1000 भागिले पाय डी या सूत्रामध्ये व्ही ची किंमत कटिंग स्पीड 30 गुणिले 1000 आणि पायची किंमत 22.57. डायमीटर किती आपला 40चा 30 बनवायचा, मग मूळ डायमीटर 40 आहे, तो इथं घेतलेला आहे. म्हणून 30 भागिले हे 40, 22.57, तो 7 वर जातो आणि 22 खाली येतात आणि वरचे 1000 या ठिकाणी. अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण संक्षिप्त रूप देत गेलो तर 40 ने 1000 ला भागलं तर 25, इथं हे 30 इथं आले, 40 ने 1000 ला भागलं तर 25 आणि गुणिले 7 आणि भागिले 22 राहतील. 40चा भाग मी 1000 ला गेलो 25चा भाग जातो आणि 30, 25 आणि 7चा गुणाकार केला तर 5250 येतं आणि खाली 22 आहे. तर या 5250 ला 22 ने भागलं तर साधारणपणे एन ची किंमत येते 238.6. एन म्हणजे आरपीएम. आता आपल्या उदाहरणामध्ये आपल्याला आरपीएम माहीत झालेली आहेत, तर आपल्याला टर्निंग टाइम काढण्याकरता आरपीएम महत्वाचे होते, म्हणजे एका मिनिटात होणारे फेरे. जॉबची लांबी आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी पहा, अगोदर आपण सूत्र पाहिलेलं टर्निंग टाइम बरोबर जॉबची लांबी गुणिले कटांची संख्या भागिले फीड गुणिले एका मिनिटात कटरचे फेरे, टी बरोबर एल गुणिले एन भागिले एफ गुणिले एन. टर्निंगसाठी लागणारा वेळ बरोबर किती काढायचा आहे, एल बरोबर 100 आहे, एन कटांची संख्या 1 आहे, दिली नाही आपल्याला, परंतु ती 1 समजायची. एन 238 आपण आता काढलेले आहेत. फीड 0.2 mm फीड आपल्याला पर रेव्होल्यूशन दिलेलं आहे. तर टी बरोबर 100 लांबी कटांची संख्या 1 भागिले फीड या ठिकाणी एफ आणि आरपीएम 238.6. 100 गुणिले 1 कटांची संख्या भागिले फीड गुणिले आरपीएम. आता 100 गुणिले 10 हा 0.2 पूर्णांकात 2 केलेला आहे मी, त्यामुळं इकडं याचे 0 वर दिलेलं आहे, इथं वर गेलेला आहे तो आणि 238च आलेले आहे. तर या ठिकाणी 100 गुणिले 10 भागिले 2 गुणिले 238 याचा भागाकार गुणाकार केला, संचित रूप दिलं तर टी बरोबर 2.09 येतं, ते मिनिटामध्ये येतं टी बरोबर. आता या ठिकाणी हे 2 मिनिट पूर्णांकात आहे आणि 0.09 चे आपण सेकंद करणार आहोत, म्हणून 9 भागिले 100, कारण 0.9 आहे त्यामुळं एकावर 2 शून्य, 9 भागिले 100 गुणिले 60, तर हे मिनिट होते म्हणून त्याला 60 ने गुणलेले सेकंद करण्याकरता 9 भागिले 100 गुणिले 60. तर या ठिकाणी हा शून्य गेला, हा शून्य गेला, 9 भागिले 10 5.4 सेकंद येतात. म्हणून टर्निंगसाठी लागणारा वेळ बरोबर हे 2 मिनिट आणि हे 5.4 सेकंद. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेट केलं जातं. तर विद्यार्थी मित्रो, आपण आजच्या या लेसनमध्ये
माहिती पाहत असताना कटिंग स्पीड आणि डेप्थ ऑफ कट, त्याचप्रमाणे टर्निंग टाइम संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी अभ्यासली. तर त्यामध्ये माहिती घेत असताना आपण कटिंग स्पीड संदर्भात माहिती पाहिली. त्यानंतर कटिंग स्पीडसाठी सूत्र आहे V = πdn भागिले 1000 मीटर पर मिनिट. ब्रिटिश पद्धतीमध्ये कटिंग स्पीड πdn भागिले 12 फूट पर मिनिट. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरची उदाहरणं अभ्यासली. कटिंग स्पीड काढली, एका उदाहरणामध्ये RPM काढले. फीड आपण पाहिला, स्पिंडलच्या प्रत्येक फेऱ्या मागे कटिंग टोलाच्या होणाऱ्या चालीला फीड असे म्हणतात. फीडचं पण आपण उदाहरण पाहिलं. डेप्थ ऑफ कट, मूळ डायमीटर व मशीनिंग डायमीटर यामधील लंबांतराला डेप्थ ऑफ कट असे म्हणतात. टर्निंग टाइम पाहिला आपण, कॅल्क्युलेशन त्याच्यावरचे उदाहरण पाहिले. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला निश्चितरित्या या प्रकरणासंदर्भातली माहिती, उदाहरणे समजली असतील. तर असेच वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत राहूया. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.